ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मागे घेतल्यानंतरही शिंदे सेनेचे संजय भोईर हे प्रचारापासून दूर असल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढली होती. परंतु केळकर यांनी गुरुवारी भोईर यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असून या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये प्रचार रणनीतीबाबत चर्चा झाल्यानं अखेरच्या क्षणी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचं चित्र आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिंदेंच्या सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे हे इच्छुक होते. परंतु हा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात भाजपाच्या वाट्याला गेला असून तिथून भाजपानं आमदार संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले संजय भोईर आणि मीनाक्षी शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज घेतले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर दोघांनी अर्ज दाखल केले नव्हते. त्यामुळे या मतदारसंघातील बंडखोरी टळली होती. असं असलं तरी संजय भोईर, मीनाक्षी शिंदे हे दोघंही केळकर यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय केळकर यांच्या समक्ष मीनाक्षी शिंदे यांच्यासह स्वपक्षातील नाराजींचे म्हणणं ऐकून घेत त्यांची नाराजी दूर केली होती. त्यानंतर मीनाक्षी या सुद्धा प्रचार सुरू केला होता. असं असलं तरी संजय भोईर मात्र प्रचारापासून दूर होते. बाळकूम, माजिवडा, कोलशेत भागातून भोईर यांचे 6 नगरसेवक निवडून येतात. या भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्या प्रचारापासून दूर असल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढली होती. भाजपा उमेदवार संजय केळकर यांनी गुरुवारी शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळेला केळकर यांनी भोईर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये प्रचार रणनीतीबाबत चर्चा झाल्यानं अखेरच्या क्षणी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचं चित्र आहे.